महापुरुषांच्या नावानं होणारं राजकारण महाराष्ट्राला तसं नवीन नाही. यांच्या पक्षांच्या कार्यालयात म्हणा, भाषणांच्या व्यासपीठावर जरी छत्रपती शिवाजी महाराजांपासून छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या आणि अनेक महापुरुषांचे फोटो, प्रतिमा लावलेले असतील, पण प्रत्यक्ष यांच्या राजकारणामुळे आज प्रत्येक महापुरुष वेगवेगळ्या जातीत वाटले गेलेत अक्षरशः. आणि आजवर तसं वातावरण अबाधित ठेवण्यात ते यशस्वी ठरलेत, कारण आपल्याला काय म्हणून आपण सर्वसामान्य जनतेकडून कायमच यामागच्या राजकारणाकडे दुर्लक्ष झालंय. आता हे बोलण्याचं कारण आणि निमित्त आतापर्यंत बातम्या आणि इतर अनेक व्हिडिओंमधून संपूर्ण महाराष्ट्र किंबहुना देशाला आणि जगालाही माहिती झालंच आहे की ज्यांनी रयतेचं राज्य स्वराज्य उभं केलं त्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणच्या समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्याच्या ठिकाणी उभारलेला पुतळा उद्घाटनाच्या अवघ्या 8 महिन्यात कोसळला. अत्यंत दुर्दैवी अशी घटना. दुर्दैवी यासाठी म्हणावं लागतंय की ज्या छत्रपती शिवरायांनी जनतेचं राज्य स्वराज्य उभारण्यासाठी आपल्या असंख्य सवंगडी मावळ्यांच्या पराक्रमाने बलिदानाने उभारलेले किल्ले आज 350 वर्षानंतरही अनेक आक्रमणं, ब्रिटिश राजवट आणि निसर्ग आपत्ती पार करून इतिहासाची साक्ष देत आहे. ते उभे आहेत कारण ते उभारताना स्वराज्य प्रेरणा आणि अक्षरशः जीव ओतून उभारलेले, वेळप्रसंगी लढवून जिंकलेले आणि भक्कम केलेले असे ते किल्ले आहेत. पण काळानुरूप आज त्यांची ही अवस्था बिकट होत झालीये. बिकट आहे कारण स्वार्थी राजकारणापुढे स्वाभिमानी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आपल्या जाज्वल्य इतिहासाच्या जिवंत खुणा असलेल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन कधीच कोणत्या सत्ताधाऱ्यांनी मनावर घेतलेलं दिसत नाही. आणि दुर्दैव म्हटलो ते याचसाठी की जिथे किल्ल्यांचं संवर्धन होणं महत्वाचं असताना तिथे फक्त राजकीय महत्वाकांक्षा, मतांचं राजकारण आणि खोटा शिवाभिमान ह्यातून फोटो हार तोऱ्यात मिरवण्यासाठी उभारले जाणारे महाराजांचे पुतळे उभारण्याला विरोध नाही, पण किमान एक वेळ तुम्हाला गडकिल्ले संवर्धन जमत नाही तेव्हा स्वतःचं राजकारण करताना उभारणारे महाराजांचे पुतळे ते तरी भ्रष्टाचार न करता उभारा. जनतेसाठी नाही, किमान महाराजांच्या नावानं राजकारण करताना त्यांची जाण ठेवून तरी. आणि आता राहिला विषय तो या घटनेनंतर उभ्या राहिलेल्या अनेक प्रश्नांचा. वर्क ऑर्डर निघाल्याच्या नंतर अवघ्या 3-1 महिन्यात पुतळा उभारून तयार होतो आणि 4 डिसेंबर 2023ला नौदल दिनी पार पडलेल्या दिमागदार कार्यक्रमात पुतळ्याचं उद्घाटन देखील होतं. आणि नुसतं उद्घाटन होत नाही तर देशाचे माननीय पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत झालेलं ते उद्घाटन होतं. 3 महिन्यात एक 24-25 वर्षाचा शिल्पकार जयदीप आपटे आणि त्याची कॉन्ट्रॅक्टर कंपनीने महाराजांचं शिल्प पुतळा उभारला. इतक्या कमी वेळेत एका तरुण शिल्पकाराची ही कामगिरी पाहून अशा वेळी मग कोणीही कौतुकच करेल आणि केलंही पाहिजे. युवकांना त्यांची संधी मिळालीच पाहिजे, नाही का? पण आता रोष व्यक्त होतोय आणि तोही झालाच पाहिजे जेव्हा इतकी मोठी संधी या जयदीप आपटेला कशी मिळाली असेल हे झालेल्या प्रकरणानंतर लक्षात आल्यापासून राहत नाही. जरा वेगळ्या मार्गाने का असेना मिळालेल्या इतक्या मोठ्या संधीत जयदीप आपटे सारखा शिल्पकार जणू हे विसरतो की आपण कोणाचं शिल्प पुतळा साकारतोय. आणि दिसतं त्याच्याकडे नसलेलं गांभीर्य जेव्हा दुर्घटनेनंतर ज्या अवस्थेत महाराजांचा पुतळा होता ते पाहून. चला, एक वेळ शिल्पकार म्हणून तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील, मान्य केलं असतं, पण पुतळा उभारणीनंतर ठीक आहे तेव्हाही नाही. उद्घाटनानंतर जेव्हा काही महिन्यांमध्येच समुद्री खाऱ्या पाण्यामुळे पुतळ्याच्या नटबोल्टला गंज चढल्यामुळे पुतळा धोकादायक ठरू शकतो ही माहिती समोर आल्यानंतरही योग्य कार्यवाही करून सन्मानाने पुतळा खाली उतरवून त्यावर पुन्हा काम करता आलं नसतं का? आता तुम्ही म्हणाल त्यावरून राजकारण झालं नसतं का? तर कदाचित झालंही असतं. रोग आहे तो असंच समजायचं, पण असं घडलं नाही. आणि मग जेव्हा पुतळा कोसळला तेव्हा शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या आणि दुसरीकडे राजकारणाला उधाण आलं. असंच काहीसं चित्र होतं मालवणच्या राजकोट किल्ल्यावर. प्रत्येक पक्षाचे नेते पाहणीला जात आहे, त्यांचं काम आहे ते जायलाच पाहिजे, हरकत नाही. त्यावरनं आंदोलन होत आहे, आवाज उठवला जातोय, हरकत नाही. पण किमान ज्यावेळी एक माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री, दुसऱ्या एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, तिसऱ्या एका पक्षाचे युवा नेतृत्व आणि सोबतीला अनेक मान्यवर, आमदार, खासदार हे सर्व जेव्हा पाहणीच्या निमित्ताने एकाच वेळी समोरासमोर येतात तेव्हा महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्यापाशी घडतं राजकारण. प्रत्येकाला आपली राजकीय भाकरी भाजायची होती, भाजा की, पण किमान महाराष्ट्राची राजकीय पुरोगामी संस्कृती विचारात घेता या बड्या नेत्यांनी किमान त्यावेळेपुरतं खरंच त्यांना पुतळा पडल्याचं दुःख, वेदना झाल्या असत्या तर दोषींवर कारवाई झालीच पाहिजे म्हणून, आणि त्या ठिकाणी पुन्हा पुतळा उभारायचा झाला तर काय भान ठेवलं पाहिजे या दृष्टीने विचार करत
तुमच्या प्रेमात अखंड बुडालेल्या. इथे मी मुद्दामून शिवप्रेमी म्हणणार नाही, कारण ज्यांना स्वराज्याचा झेंडा नाही तर पक्षाचा झेंडा जवळचा दिसला अशा कार्यकर्त्यांना या नेत्यांनी शांत करून एकत्र पाहणी केली असती तर किमान महाराष्ट्राला नाही पण महाराजांना वाटलं असतं माझा पुतळा उभारणीत हायगाई करणाऱ्याला हे माझे मावळे खरंच शिक्षा देतील. पण दुर्दैवानं तसं घडलं नाही. महाराष्ट्रात सुरू असलेल्या अशा राजकारणावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.